नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर बघा, आपलं म्हणजे आजचा व्हिडिओ काढण्याचा मेन मुद्दा म्हणजे आमचं सोयाबीन काढणं. तर बरेच दादा मला कमेंट काय करायला लागले की ताई तुम्ही सोयाबीन काढता तरी किती दिवस. तर कसं आहे दादा माहिती का, आपण सोयाबीन काढतो किती दिवस, महिना झाले. पण महिन्यापूर्वी ना आपण दप्तरी सोयाबीन काढलं होतं. ते दप्तरी सोयाबीन आहे ना उडदा मुगा बरोबर काढायला येते. मग महिन्यापूर्वी आपण ते व्हिडिओ टाकला होता आणि ते सोयाबीन काढून त्याचं बुचाड घालून ठेवलं कीच पाऊस चालू झाला. आणि पाऊस उघडला की आपलं हे रुची रेनाई वगैरे काय बॅग आहेत ना ते सोयाबीन काढायला आलं. त्याच्यामुळे आपले ह्याचे फक्त सोयाबीनचेच व्हिडिओ येते. आणि दुसरा मुद्दा म्हणलं तर मला म्हणतात की एखादं रोजगारी लावा किंवा एकटेच काढतात का, दुसरं कोणी काढू लागत नाही का. तर मंडळी कसं आहे माहिती का, आपल्याला रोजगारी लावायला प्रॉब्लेम झालाय कसा की एकतर पावसानं नुकसान भरपूर झालंय. हे सगळं सोयाबीन काय शेतकऱ्याच्या पदरात पडलेलं नाही. आणि रोजगारी लावायला इतकं करून पण शेतकऱ्यांना पैसे द्यायचं कुठून मला सांगा. तर सोयाबीनच्या बॅगा 3,000 रुपये, 3,200 रुपये, 3,400 रुपये अशा सोयाबीनच्या म्हणजे बॅगाच्या किमती आहेत. आणि ती बॅग आणायची पेरायला त्याला ट्रॅक्टरवाला 1,000 रुपये एकरनं घेते. पुन्हा दुसरी गोष्ट त्याला डुबायला परत त्याच्या फवारण्या. मला सांगा, डुबायला त्याची फवारणी, पेरणी, परत काढायला आणखीन रोजगारी लावायचं, पुन्हा त्याचं मळणी, असं इतकं पैसे. आता हे सोयाबीन गेलंय तर खरं पावसानं, आणि पुन्हा शेतकऱ्यानं इतकं पैसे द्यायचं कुठून सांगा बरं. बरोबर आहे का. आणि आपलं सोयाबीन जे आहे ते टोटल पाण्यामध्ये गेलेलं होतं. आणि जसा वापसा येईल तसं आपलं सोयाबीन काढायला चालू आहे. आणि हे उठत माणसं मला दोन कमेंट करतात की महिनाभर झालं तुम्ही सोयाबीनच काढता, दुसरं तुम्हाला कामच नाही का. दादा मला सांगा, एकतर पावसानं सोयाबीन गेलं, शेतकऱ्याचे असले मरणाचे हाल चालू इथं. आणि तितक्यातून शेतकरी कष्ट करून हे सोयाबीन राहिलेला घास म्हणजे काढण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याला परत तुम्ही आणखीन कमेंट करता की दादा सोयाबीनचेच व्हिडिओ नुसतं टाकता, तुम्हाला दुसरं काही कामच नाही का, करायचं तरी काय मला सांगा. एकतर शेतकरी टेन्शनमध्ये, हे सोयाबीन गेलं म्हणून दिवाळी डोक्यावर आली, आणि परत लेकरांच्या फीस भरायच्या, कपडे लेकरांना घ्यायचे, दिवाळी कशी करायची, हे टेन्शन शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये. शेतकरी कसं तरी सोशल मीडियामधून आपलं म्हणजे भावना व्यक्त करून कसा तर शांत बसलाय. त्याला विवरणं कमेंट करायच्या की तुम्ही सोयाबीनचाच व्हिडिओ टाकतात आणि काय करायचं मला सांगा. तर बघा मंडळी, ह्याच्यामुळे आपलं ना सोयाबीनचा व्हिडिओ रोज रोज येते. आणखीन 1-1.5-2 बॅगा काढायच्या राहिल्यात, आता त्या पण आल्यात वापशाला, त्या काढायला चालू येतात. मग त्यामुळे आपलं सोयाबीनचाच व्हिडिओ येते. तशा काही पण कमेंट करू नका, कारण त्याला काढण्याचा खर्च, पुन्हा त्याला म्हणजे मळण्याचा, त्याला डुबलेलं फवारण्या, त्याचा खर्च धरला तर शेतकऱ्याला पैसे द्यायचं तरी कुठून एवढं सांगा बरं. त्याच्यामुळे आपलं घरच्या घरी नवरा बायको सोयाबीन काढतोच, त्यामुळे आपले रोजची रोज सोयाबीनचे व्हिडिओ येते. चला तर मग बाय.